निसर्गोपचार ही केवळ उपचार पद्धती किंवा व्यवसाय नसून 3 पिढ्यांपासून चालत आलेली सेवा परंपरा असल्याचे सांगत निसर्गोपचार तज्ज्ञ डॉक्टर अश्विन बी भडांगे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून गरजू रुग्णांसाठी उल्लेखनीय कार्य केले. सन 2008 पासून निसर्गोपचार क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉक्टर भडांगे यांनी निसर्गोपचारासोबतच ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर तसेच विविध नैसर्गिक उपचार पद्धतींच्या माध्यमातून रुग्णांना सेवा देण्याचा प्रयत्न केलाय. डॉक्टर भडांगे यांच्या कुटुंबात उपचार व सेवा कार्याची परंपरा 3 पिढ्यांपासून सुरू आहे. त्यांच्या कुटुंबातील पहिल्या पिढीने आयुर्वेदिक व पारंपरिक उपचार पद्धतींच्या माध्यमातून विशेषतः कावीळसारख्या आजारांमध्ये रुग्णांना सेवा दिली आहे. त्यानंतर दुसऱ्या पिढीने पक्षाघात अर्थात पॅरालिसिस झालेल्या रुग्णांच्या सेवेला प्राधान्य देत ही परंपरा पुढे नेली. आज या सेवा परंपरेची 3री पिढी म्हणून डॉक्टर अश्विन भडांगे हे कार्य पुढे नेत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून चालण्यात अडचण असलेल्या अनेक तसेच शारीरिक विकासासाठी विशेष मदतीची आवश्यकता असलेल्या लहान मुलांसाठीही डॉक्टर भडांगे कार्यरत आहे. प्रत्येक मूल वेगळे असून त्याची परिस्थिती व प्रगती ही वेगवेगळी असते. त्यामुळे मुलाची परिस्थिती समजून घेऊन त्यानुसार उपचार व थेरपीचा मार्ग निवडण्यावर भर दिला जात असल्याचं त्यांनी सांगितलंय. निसर्गोपचाराच्या माध्यमातून गरजू रुग्णांना आधार देतानाच लहान मुलांच्या भविष्यासाठी आशेचा किरण निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. एखादे मूल उपचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे स्वतःच्या पायावर उभे राहण्याच्या दिशेने प्रगती करताना पाहणे हा कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठा सन्मान असल्याचं डॉक्टर भडांगे यांनी नमूद केलंय. मुलांच्या चेहऱ्यावरचे हास्य आणि त्यांच्या पालकांच्या डोळ्यातील आनंद हीच आपल्या कार्याची खरी कमाई असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. 3 पिढ्यांपासून सुरू असलेली सेवा परंपरा पुढे नेत डॉक्टर भडांगे यांनी आपल्या आई श्रीमती शालिनी भडांगे यांच्या नावाने मातोश्री शालिनी भडांगे निसर्गोपचार केंद्र लोकसेवेसाठी सुरू केले आहे. उपचार ही केवळ पद्धत नसून सेवा आणि जबाबदारी या भावनेतून केंद्राच्या माध्यमातून गरजू रुग्णांना आधार देण्याचा त्यांचा संकल्प आहे. पैसा आणि प्रसिद्धीपेक्षा एखाद्या गरजू कुटुंबाला मदत करता आली, एखाद्या मुलाच्या प्रगतीमध्ये छोटासा वाटा उचलता आला आणि त्यांच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंद आणता आला तर तोच आपल्यासाठी सर्वात मोठा सन्मान असल्याचे डॉक्टर भडांगे सांगतात. डॉक्टर अश्विन भडांगे यांच्या निसर्गोपचार, ॲक्युपंक्चर व ॲक्युप्रेशर क्षेत्रातील कार्याची विविध स्तरावर दखल घेण्यात आली आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते त्यांच्या कार्याबद्दल सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून ॲक्युपंक्चर व ॲक्युप्रेशर क्षेत्रातील कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. विविध संस्था व मान्यवरांच्या माध्यमातूनही त्यांच्या सामाजिक आणि उपचार सेवेच्या कार्याचा गौरव करण्यात आलाय. सन 2008 पासून सुरू असलेला हा सेवा प्रवास आजही अविरत सुरू असून भविष्यातही निसर्गोपचाराच्या माध्यमातून गरजू रुग्णांना आधार देणे आणि विशेषतः लहान मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे हेच आपले ध्येय राहणार असल्याचं डॉक्टर अश्विन भडांगे यांनी स्पष्ट केलंय. आणि सर्वप्रथम मी सर्वांचे आभार मानतो की माझ्याबद्दल तुम्ही एवढा जो विश्वास दाखवला. आज मी चक्क झालो की कालचेच मी कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल इतके पेशंट म्हणजे इतके लहान लहान मुलं होते, असंख्य गर्दी होती आणि त्यामध्ये आपले संजयजी साहेब शिरसाट साहेबांनी त्यांची उपस्थिती देऊन त्यांनी आपल्या शालेय निसर्गोपचार केंद्राला स्वतंत्र जागा आणि स्वतंत्र बांधण्यासाठी त्यांनी असा पण उल्लेख केला काल आणि मी त्यांचे पण खूप मनापासून आभार मानतो. आणि सर्वात प्रथम माझं जे कार्य आहे हे लहान मुलांबद्दल आहे. मी कुठल्या प्रकारचे गोळ्या औषधं न वापरता मी याचे नॅचरोपॅथी ट्रीटमेंटनी लहान मुलांना बरं करायचा प्रयत्न करतो. आणि मला खूप आनंद असा पण होतोय की इतके लोक आणि माझं एक इच्छा आहे की भारताच्या नव्हे तर जिथे बाळाचा आजारी असेल त्यांच्या कोण्याकोण्यापर्यंत आपला मेसेज जावा. आणि त्यासाठी आपण शिबिरचं पण नियोजन केलं तर आज तुम्ही बघू शकतात आपण एवढी शिबिरचं नियोजन केलं आणि शिबिर जेव्हा पण मी ठेवणार तर त्यांची राहायची सुविधा पण मोफत ठेवतो आणि त्यांची जेवणाची पण. आणि मला शिरसाट साहेब असेच नाही म्हणती की काही डॉक्टर लोक जे असतात काही फी कमवतात आणि मी गमवतो, तसं नाही. काही त्यांचं बरोबर म्हणणं आहे. मी समाजसेवा पण करतो. त्यांनी माझी एवढी तारीफ केली आणि त्यांनी उपस्थिती दिली माझ्या त्या शालेय निसर्गोपचार केंद्राला ही माझ्यासाठी सर्वात मोठी बातमी आहे. आणि ते त्यांचं मन एवढं मोठं आहे की त्यांनी माझ्या शालेय निसर्गोपचार केंद्रात लहान मुलांची जी परिस्थिती बघून की मी जे आतापर्यंत करत आलेलो आहे ते रेंटने करत आलेलो आहे. आज 70,000 रुपये नुसतं रेंट देणं एका याचे. माझे 3 शॉप आहे, 3 बंगलेत आहे. त्याच्यामध्ये एका याचे 50,000 किंवा म्हणजे 2-2.5 लाख रुपये माझे आणि स्टाफ आहे. तर एवढा माझा खर्च नव्हतं हे करता येत. तर सरांनी बघून त्यांनी मला ती जागा देण्याचं
जो निर्णय घेतला आणि बांधून देण्याचा पण जो निर्णय घेतला, याच्यात कुठेतरी साहेबांचं जे मन आहे इतकं मोठं हे मला आज कळलं. तर धन्यवाद, थँक्यू. आणि एकच आता एकच संदेश देणार की तुमच्या बाळांना जर तुम्ही घेऊन येत असाल शालेय उपचार केंद्रामध्ये जर शिबिरमध्ये, तर कृपया करून पहिली नोंदणी जरूर करा आणि डायरेक्ट येऊ नका. कारण का बघितले मी इतकी असंख्य गर्दी आणि इतकी माझी फॅन फॉलोइंग तर जाऊ द्या, पण इतके लहान मुलं माझ्यावरती विश्वास करता आई वडील, त्याच्यावर सर्वात धन्यवाद, थँक्यू सो मच. नानासाहेब सयाजी कराळे, राहणार टाकळी सागर, तालुका वैजापूर, जिल्हा संभाजीनगर. ही या दवाखान्यात मे महिन्यात आलो होतो. तर माझ्या मुलाला नाताला 30% आराम वाटला. तर त्याच्यानंतर आता काल शिबिर होतं, त्याच्यामुळे आम्ही काल बी आलेलो आहे. अजून ही काही नाही माहिती, पहिली दिली होती पण ती मुलाला माहिती. 1 मेला आलो होतो तेव्हा त्याची तब्येत थोडी ही होती खराब. आता थोडी बरी वाटते, 30% बरी वाटते मला. त्याला तो खात नाही, गुडघे काम करत नाही, उभा राहत नाही, कंबर धरीत नाही, चालत नाही. आता थोडा हात धरून चालतोय. गुण आला मला, 30% गुण आला. अर्चना भडांगे. कालच्या कार्यक्रमाबद्दल सगळ्यांचे आभार. तुमच्या बाळांना त्रास असेल तर तुम्ही शालिनी निसर्ग उपचार केंद्रामध्ये उपचार करा. आम्ही तुमच्या बाळांना फ्री सेवा करतो. तुम्ही या, नक्की या आणि आम्ही सर्वांसाठी तयार आहेत. आम्ही 40 गाव करण्यात तुम्हाला आणि पहिल्यांदा हातापाय पण नाही हलवायचा, तो कसंच नाही, पालथा पण पडायचं नाही, काय नाही. आता पालथा पडतंय स्वतः एकट्याने, फक्त हात निघत नाही अजून, पण मान पण पकडत आहे थोडी. तुम्हाला किती दिवसात फरक हा, पडला? आम्हाला गॅरंटी त्याच्यामध्ये फरक पडला. किती दिवसात? पहिल्या वेळेस मध्ये इतका फरक पडला, तर तिसऱ्या वेळेस मध्ये अजून फरक पडला. तुम्हाला किती दिवसात फरक पडला? आम्ही 2 महिन्याच्या नंतर आलो. तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर, गाव देवळाली. तिथून आलो. जवळजवळ साधारण 50 जागेवर मी माझ्या मुलाला दाखवलं. तिथं कुठलाही रिझल्ट नाही, पण आपल्या भडंगे साहेबांचा रिझल्ट एकदाच घेऊन आलो त्याला. त्याचे पाय वगैरे म्हणजे म्हणावा असा रिझल्ट इथला आहे. तरी भडंगे साहेबाला एकदा प्रत्येक पेशंटने एकदा विजिट द्यावी ही विनंती. अशा पेशंटला उपचार इथं 100% होतो. कारण आम्ही रिझल्ट पाहिला, सरांना एकदा दाखवलं आमचं पेशंट क्लिअर झालं, म्हणजे अजून होईल इथून पुढे. अशा अजून जर कोणाचे असतील पेशंट तर इथं आणून एकदा भडंगे साहेबांना दाखवलं ही विनंती. तुझं नाव काय आहे? कुठून आलं सांग? नगर येथून आलेलो आहे. पहिल्यांदा आलो होतो तेव्हा हा उभा राहत नव्हता, आता थोडाफार फरक पडला इथं आल्यापासून. आणि इथं बिना औषधाची म्हणजे बिना औषधाचा इलाज केला जातो, नैसर्गिक प्रकारे मालिश वगैरे करून. तर भरपूर प्रकारात फरक पडते. माझं म्हणणं आहे की अशा मुलांनी इथे यायला पाहिजे. नाशिक लोकशाही न्यूजसाठी निर्मला गायकवाड, नाशिक.